नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण खिसलेल्या बटाट्यापासून एक भन्नाट आणि आगळीवेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की हा कोणता पदार्थ आहे। चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 बटाटे घेतलेत, मध्यम आकाराचे आहेत, त्याची साल काढून घेतले। आता आपल्याला खिसणीच्या सहाय्याने हे बटाटे दोन्हीही व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर मोठी खिसणी असेल तर तुम्ही त्यानेही खिसू शकता। तर इथे बघा, या पद्धतीने मी हे बटाटे व्यवस्थित खिसून घेतलेत। आता आपण हे बटाट्यातील जे पाणी आहे ते बाजूला काढून टाकायचं आहे। तर इथे मी 1 वाटी बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घेतले। आता जो किसलेला बटाटा आहे त्यातील पाणी वितळून आपण संपूर्ण बटाटा याच्यामध्ये घालून घेऊया। त्याचबरोबर घालायचा आहे अर्धा चमचा जिरे, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतले, 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर अगदी चवीनुसार थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे। तसेच याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1-2 चमचे ज्वारीचं पीठ। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया। आता हे सर्व मिश्रण सुरुवातीला असं चमच्याने मिक्स करून घेऊया। आता चमचा बाजूला ठेवून हाताने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ते इथे तुम्ही पाहू शकता, अगदी पाण्याचा एकही थेंब न घालता व्यवस्थित असं हे संपूर्ण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता अगदी परफेक्ट असं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी याच्यातील थोडंसं मिश्रण घेऊन एका हाताने आपल्याला असा थोडासा त्याचा गोळा बनवायचा आहे आणि नंतर दुसऱ्या हातावरती घेऊन थोडासा तो गोळा आपल्याला असा दाबून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला हे असे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। पहा, या पद्धतीने संपूर्ण अगोदर आपण इथे बनवून घेऊया। तर असे इथे मी छोटे छोटे कटलेट बनवून घेणार आहे। तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठेही आपण इथे बनवू शकतो। तर इथे तुम्ही पुन्हा एकदा दाखवते, अगदी छोटासा गोळा घेतला आहे, थोडासा एका हातावर थोडासा असं दाबून घ्यायचा आहे। त्याचा छोटासा गोल झाला की दुसऱ्या हातावरती ठेवून वरून त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याचं छोटंसं असं कटलेट बनवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी एका प्लेटमध्ये बऱ्यापैकी कटलेट बनवून घेतलेले आहेत। तर आता आपण हे फ्राय करायला घेऊया। गॅसवरती पॅन ठेवलं आहे, पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल सर्वत्र पसरून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आता आपण हे बनवलेले जे कटलेट आहेत ते संपूर्ण कटलेट ह्या तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस असे हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत। एका बाजूने छान असे फ्राय झाल्यानंतर आता आपण हे परटी करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता, काय सुरेख दिसत आहेत, चवीला तर अप्रतिम लागतात। अगदी छोट्या भुकेसाठी आपण हे पटकन करून खाऊ शकतो अशी ही रेसिपी आहे आणि त्याचबरोबर झटपट बनली जाते। अगदीच आपल्याला जर भूक लागली आणि काही खावंसं वाटलं तर अगदी पटकन आपण हे असे छोटे कटलेट बनवून खाऊ शकतो। संपूर्ण कटलेट पलटी करून घेतल्यानंतर आता दुसऱ्या बाजूनेही खरपूस असे हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी 1 मिनिटभरातच आपले हे दोन्ही बाजूनी कटलेट व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आणि आता आपण हे सर्व कटलेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तुम्ही हे कटलेट दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, खूप अप्रतिम लागतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील। धन्यवाद।